गाईची प्लेस बघा आणि ही प्लेस आहे मित्रांनो खूप भारी वाटते मला बिकॉज इकडे शूटला मित्रांनो मस्त वाटते. आणि इकडे मित्रांनो आय लव 7 वेंडर्स ताजमहल याचा तरी गेलो तर नाही मी कधी बघितला पण नसेल, मी पण नाही बघितला. पण इकडे मित्रांनो बघून आता ताजमहलला आलो आहे. सो कधी जाईन आय डोंट नो, बट इकडे बघा ताजमहलची थीम अशी इकडे गेले आणि हा फर्स्ट टाईम मित्रांनो जे की 7मधला फर्स्ट इव्हेंट इकडे मित्रांनो जे आहे बघा विजर्ड आहे. हे गाईज वेलकम बॅक टू बाय न्यू व्लॉग. सो गाईज आज आहे संडे अँड मी चाललो मित्रांनो ना मिरारला जिकडे की आहे आर्ट गॅलरी. अँड बघू तिकडे जाऊन तुम्हाला कसं आहे तुम्हाला एक्सप्लोर करेन मी. आपल्यासोबत असणाऱ्या शहरात गेलो म्हणजे काका वगैरे थांबला आणि काकी याच्या वेट करतो. सो तिकडे जाऊ आणि तुम्हाला तिकडे जाऊन एक्सप्लोर करतो कोणती गोष्ट आहे तिकडे. बिकॉज मी पण आर्टिफिशियल तिकडे गोष्ट आहे मला तिकडे जाऊन दाखवतो. अँड मी पण मित्रांनो यूट्यूबवरती बघितलेला म्हणून मित्रांनो तिकडे चाललो आम्ही आता. आज संडे पण आहे ना तर सर्वांना सुट्टी आहे. ओके सो आम्ही आता तिकडे चाललो आणि बघू तिकडे जाऊन तुम्हाला दाखवतो. सो कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये आणि भेटू लागेल तिकडे जाऊन. ओके काकी पण आले. अरे कुठं जाणार मला सोडून. गाडीकडे पेट्रोल पंपात आलो आहे बिकॉज आहे ना काका वेळ पुढे गेलेत. आम्ही इकडे सांगितलं पेट्रोल व्हायला आता आम्ही जाऊ. आता बाईकवर शिकलो होतो बिकॉज इकडे आता थांबलो आहे बघा. इकडे दहीसरलाच आहे अजून आणि काका वेळ पुढे गेलेत. त्यानंतर आम्ही जाऊ. मी इकडे शिफ्ट झालो आहे. तिकडे आलेलो बट तिकडे काम सुरू आहे. इकडे बाहेर बोर्ड लिहिलं आहे क्लोज फॉर मेंटेनन्स. आता इकडे जाऊ शकत नाही. मस्त वगैरे लावून आलेलो गर्दूज वगैरे खूप असते ना. आता जाऊ शकत नाही, काम सुरू आहे. नेक्स्ट टाइम प्लॅनिंग करू. ओके इकडे प्लॅनिंग झालं. सो आता नेक्स्ट प्लॅन काहीतरी करू कारण इकडे तर मित्रांनो आहे बघा ते पूर्ण काम सुरू आहे आतमध्ये. आणि मित्रांनो भारी आहे आतमध्ये कारण बाहेरच त्यांनी बोर्ड लावला आहे क्लोज फॉर मेंटेनन्स. सो आता काय आतमध्ये जाऊ शकत नाही आणि आतमध्ये तुम्हाला दाखवू पण शकत नाही. सो बघूया चला आता डायरेक्ट आपण दुसरा काही प्लॅन बनवू आणि तिकडे जाऊ. इकडे यांचं आता डिसिजन चाललं आहे नेक्स्ट प्लॅनचा. सो बघूया. मस्त मास्क वगैरे लावलेलं गाईज बट इकडे यायचा मी इंट्रो पण घेतलेला इकडे यायचा अँड सीन झाला पूर्ण. ठीक आहे आता नेक्स्ट प्लॅन करू. ओके प्लॅन कॅन्सल. गाईज आता दुसरा प्लॅन बनवला आहे मॅप लावला आहे आणि तो दाखवतो तुम्हाला पुढे जाऊ. प्लॅन चेंज केला. आम्ही आलो होतो तिकडे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आर्ट गॅलरीमध्ये आणि आम्ही आता इकडे आलो मित्रांनो कारण ते क्लोज होतं ना. सो आम्ही इकडे आलो आहे वर्धमान फॅन्टसी जे पण आहे मीरा रोड ईस्टलाच. इकडे बघताय भारी आहे. आता आतमध्ये जागा बघा तिकडे जाऊन आय गेस तिकीट आहे बट तिकडे जाऊन बघू तुम्हाला दाखवतो आणि आतमध्ये जाऊन पण तुम्हाला एक्सप्लोर करतो पूर्ण. आणि खूप भारी आहे मित्रांनो लहान मुलांसाठी पण भारी आहे आणि शूटसाठी पण भारी आहे. बट आता आतमध्ये जाऊ अँड दाखवतो. आता तिकडे तिकीट वगैरे काढतात बघूया. आणि इकडे बघा स्टार्टिंगलाच तिकीट आहे आय गेस.
काय तिकीट आहे पाय पर्सन? तिकीट काय? सो गाईज पर पर्सन तिकीट आहे 10 रुपीज आणि पूर्ण हे असं आहे. तुम्हाला एक्सप्लोर करतो आतमध्ये जाऊन पण. गाईज इकडे राईड्स पण आहेत बट अजून क्लोज आहेत बिकॉज 12:30 नंतर आम्हाला सांगितलं की ते ओपन होणार आहे. आणि हे पूर्ण आहे जे की 12:30 नंतर ओपन होतं. आणि इकडे आता क्रिसमस सुरू आहे ना, सो इकडे डेकोरेशन केलं आहे बघा. आणि लोक वगैरे चालले आहेत, मस्त घोडा आहे. इकडे बघताय गेलेलं आहे I7 वंडर्स वर्धमान फॅन्टसी आणि इकडे टर्फ मॅच सुरू आहे. आणि इकडे बघता ना भाई ही प्लेस मला आवडली बिकॉज इकडे म्हणजे शूटला मस्त जागा आहे. हे बघता ना ही वाली. आणि आता आपण आतमध्ये जागा. तुम्हाला एक गोष्ट दाखवतो गाईज. तुम्ही कधी लाईफमध्ये गेला असं तर मला माहीत नाही बट मी अजूनपर्यंत कधी गेलो नाही ताजमहलला. आणि इकडे बघता गाईज ताजमहल मी इकडूनच बघितलं आणि भाई त्याला जायची गरज पण नाही. ठीक आहे. हे ताजमहल जे की इकडे मित्रांनो याची मित्रांनो एक थीम बनवले आणि आतमध्ये फुल 7 वंडर्स मला दाखवतो. आता हे मित्रांनो ताजमहल फर्स्ट जे मला माहिती आहे ते हे बघा. इकडे एक आहे, ते तिकडे एक आहे, इकडे एक आहे आणि ते तिकडे एक आहे जे की पूर्ण वर्ल्डमधले मित्रांनो हे थीम दाखवले जे की ते एक इकडे. आणि इकडे आपला फोर्ट दाखवला. एक फोर्टची थीम आहे. सो तुम्हाला मी आता सिनेमॅटिक दाखवतो. गाईज खूप एक क्रेझी आहे, एकदम भारी वाटते कारण जो हा फील दिला आहे ना मित्रांनो, फुल थीम दिलं आहे इकडे, एक नंबर वाटते. आणि इकडे बघताय जे काय आपण फोटोजमध्ये बघतो आणि जे आपण कधी जाऊ शकत तर नाही. बघू आता यूट्यूब स्टार्ट केलं, यूट्यूबचं तर इन्कम झालं सुरू, नक्की आपण वर्ल्ड टूर करू. बट मला नाही वाटत अजूनपर्यंत आपण स्टार्टिंग तर केले. आणि इकडे बघताय आपण नक्कीच हे तुम्हाला कवर केलं ना मी, जे सिनेमॅटिक मी दाखवणार आहे मी, ते तुम्ही नक्की बघा कारण ही मस्त एकदम भारी वाटतं आहे. बिकॉज मित्रांनो जे त्यांनी थीम दाखवले ना ही 7 वंडर्समधून, जे की मित्रांनो आपल्या वर्ल्डमध्ये आहे ना 7 असे जे गोष्टी आहेत जे की मित्रांनो इकडे थीम दाखवले आणि खूप जे भारी वाटते मित्रांनो. हे बघा इकडे पण एक फोर्टचं दाखवलं आहे जे की आपलं इकडे एक आहे आणि ते तिकडे आहे ना जे आपल्या इंडियामध्ये आहे ते आहे मित्रांनो ताजमहल. आणि हे आहे मित्रांनो आपला फोर्ट. मित्रांनो हे आहे युनायटेड स्टेटमधला जो आहे, हे तर मला अजून काय माहीत नाही, जे मग तुम्हाला माहिती असेल कमेंटमध्ये करून सांगा. आणि इकडे एक आहे, तिकडे एक आहे, ते पण मी नाव विसरलो होता. बट खूप भारी वाटते. आणि मित्रांनो अशा गोष्टी मित्रांनो ना खूप मस्त वाटतात. आणि तिकडे थांबले, आता तिकडे जाऊन मला दाखवतो. तिकडे लेक आहे एक छोटंसं आणि तिकडे पण आय गेस राईड वगैरे आहे, तिकडे पण राईड आहेत. त्या राईड मित्रांनो आता बंद आहेत. ते मला असं आता ते काका बोलले की 12:30 नंतर ते ओपन होतं, ते मला नक्की दाखवेन. आता आपण तिकडे जाऊया फर्स्ट आणि तुम्हाला दाखवतो, एक्सप्लोर करतो. सो खूप भारी आहे. आणि मित्रांनो लाईक शेअर सबस्क्राईब करा. जर तुम्हाला इकडे यायचं असेल ना तर नक्की खाली कॅप्शनमध्ये किंवा स्क्रीनवरती तुम्हाला मी सर्व डिटेल देईन जे की तुम्ही कसं यायचं. इकडे समोर मित्रांनो हायवे आहे, इकडे बघता हा जो हायवे आहे ना, हा मित्रांनो हायवे आहे. तो हायवे पकडून मित्रांनो जाणार तर तुम्हाला जवळ पडेल. सो खूप भारी आहे. आणि इकडे खूप पब्लिक येत असतं. समोर टर्फ पण आहे, इकडे टर्फमध्ये मॅच सुरू आहेत. ओके, सो आता आपण फटफट एक्सप्लोर करू अँड जाऊ. सो मस्त आहे. अँड लाईक शेअर सबस्क्राईब करा आवडलं तर. ओके, सो चला आता तिकडे जाऊन भेटतो. गाईज दुसरी गोष्ट काय माहिती आहे का, तुम्ही जर इकडे आलात ना तर फोटो वगैरे क्लिक करा गाईज. आणि कोणाला समजणार पण नाही गाईज की फोटो वगैरे क्लिक करून तुम्ही टाकलात ना गाईज, सीन असेल कोणाला समजणार पण नाही भाई. आणि यायची पण गरज नाही, अशा मित्रांनो गोष्टी आहेत. हे बघा फुल
भारी वाल वाटतं आहे. आणि हे इकडे एक युनायटेड स्टेटचा स्टॅच्यू आहे जो की मित्रांनो आपण फोटोज आणि व्हिडिओजमध्ये बघितला असेल. बट बघा इकडे आणि ही थीम दाखवली युनायटेड स्टेटची आणि इकडे एक आहे. सो चला आपण एक्सप्लोर तर केलं आहे, आता तिकडे जाऊया. ते लोक तिकडे बसलेत. गाय तिकडे बघता यांचा फोटोशूट सुरू आहे आणि फोटो काढले टॅब वगैरे घेऊन आलेत आणि फोटो काढते. इकडे लाईफ जॅकेट आहे जे की आतमध्ये राईड असतात, तुम्हाला मी बोललेलो ना. सो इकडे फोटोशूट चाललं आहे आणि आतमध्ये राईड असतात जे की तुम्हाला दाखवतो मी. गाईज तुम्ही आता बघितलं असेल, आता आम्ही अख्खा जग फिरून आलो आहे. सीन असा आहे भाई, फुल वाईब येते मध्ये गेल्यावरती, कारण तिकडे आतमध्ये आहे ना लेक पण आहे, तिकडे राईड आहेत ज्या मित्रांनो पर पर्सन 70 रुपीज आहेत. तुम्हाला एक राऊंड मारून आणणार तिकडून. सो आम्ही तिकडे गेलो नाही बिकॉज ते ओपन नाही झालं ना अजून. 12:30 नंतर ते ओपन होणार आहे आणि अजून ते ओपन झालं नव्हतं. सो बोललो नेक्स्ट टाईम जाऊ नक्की करू. माझ्या पार्टी बघताय ना. सो ते होते मित्रांनो 7 मेंढर्स जे की मित्रांनो पूर्ण जग फिरून आलो आपण. असं काय नाही मित्रांनो, ते एक थीम केलेलं आहे त्या लोकांनी. सो तुम्ही जर कधी बघितले नसेल तर मित्रांनो इकडे येऊन नक्की या आणि व्हिजिट करा. एक आता समोर तुम्हाला जे दाखवतो ना ते आहे मित्रांनो छोट्या मुलांसाठी टॉईज वगैरे आहेत जे की राईड्स वगैरे आहेत. तुम्हाला दाखवतो आपण जाऊन. ते काय अजून सुरू झालं नाही, ते 12:30 नंतर सुरू होतं असे आम्हाला ते काका बोललेत. सो अजून हे बंद आहे. आणि हा जो मित्रांनो 5चा व्यू आहे ना मला खूप आवडला बघा. हा मला एक नंबर वाटतं. सो फटफट जाऊ. आणि इकडे मित्रांनो तुम्ही फूड्स वगैरे पण आहेत जे की मित्रांनो सर्व इकडे प्राईजमध्ये आहेत, जे की त्यांची कॉस्ट असेल त्या कॉस्टमध्ये. आणि सर्व मित्रांनो तुम्हाला इकडे भेटू शकतं जे की तुम्ही मित्रांनो इकडे एकदा व्हिजिट करा नक्की तुम्हाला समजेल. ओके. सो आता आतमध्ये जातो आणि तुम्हाला दाखवतो. बघा इकडे सर्व हे राईड्स आहेत, हे पण आहे जे की आता ही क्लोज आहे. हे 12:30 नंतर ओपन होईल. आणि इकडे सर्व हे फूडचे स्टॉल आहेत जे की तुम्हाला सर्व इकडे गोष्टी भेटू शकतात. इकडे बघताय समोरच. आणि हे सर्व छोट्या मुलांसाठी आहे जे की फुल राईड आहेत. आता बंद नाही आणि पब्लिक पण नाही आहे. ट्रेन, हे ट्रेन आहे, इकडे प्लॅटफॉर्म आहे. आणि इकडे आतमध्ये गेलात ना की फुल ह्या राईड आहेत सर्व. आणि खूप भारी आहे मित्रांनो हे बघा. हा जो आकाश पालना नाहीच एक नंबर वाटतं. इकडे पण हे ओपन नाही ना त्यामुळे आपण दाखवू शकत नाही. इकडे तिकीट काउंटर आहे जे काही तिकीट असेल या सर्व गोष्टींसाठी. आणि फन ब्लास्ट पण आहे आतमध्ये तो बघा समोर. नंतर पब्लिक नाही आहे. फूड वगैरे आहे इकडे, आपण बघूया काहीतरी घेऊ. तिकडे थांबले सर्व लोक. ओके. काहीच त्याची तुम्हाला काही हिरोला भेटवतो हा बघा. ए बाय, कोण आहेस तू? अबे हिरो आहे बोल. हिरो हिरो कसं करणार तू? चष्मा लाव. ए फुल भाई बघताय तुम्ही, चष्मा वगैरे लावलाय मस्त, एकटाच मच्छवतोय. चला गाईज मस्त एक राईड केली आता जस्ट. ही बघा ही राईड केली आम्ही या लोकांनी. ठीक आहे 50 रुपये पर पर्सन. आणि तुम्ही जर सर फॅमिली वगैरे असाल ना सो गाईज ते डिस्काउंट करतात. गाईज आपण बंद करूया बघा, आपला कॉपीराईट पडू शकते. आणि पोरं पण खुश झाले आता. सो आता जाऊया आपण बाहेर. आणि आता आपला असा प्लॅनिंग झाला की आपण चाललो आहे बीचवरती. सो आता चाललो आहे बघा. गाईज इकडे बघताय ना, इकडे आणि पूर्ण ड्रॉइंग काढलं आहे जी की मित्रांनो बघा फोटोशूटसाठी. आणि इकडे सर्व फोटोशूट करतात. मी पण 2-3 मस्त फोटो क्लिक्स केलेत. इकडे इकड्यांचा फोटोशूट चालला आहे.
गाईज आय लव वर्धमान फॅन्टसी. जे की मित्रांनो हे आम्ही पूर्ण आता एक्सप्लोर केलं आहे. जे की आता म्हणजे जास्त काय आपल्याला करायला नाही भेटलं आहे बिकॉज ते राईड अँड लेट सुरू होतात. आता आम्ही चाललो बीचवरती. त्याआधी मित्रांनो आम्ही इकडे आहे ना थोडं ज्यूस पितो कारण आम्ही सकाळी लवकर निघालेलो ना. थोडं ज्यूस पिऊ अँड निघू इकडून इकडे आता. तू काय करणार आहे? खिला रहे हो कुछ फर्क नहीं पड़ेगा. सो काय आता लिंबू पाणी घेतलं आहे आणि सर्वजण इकडे लिंबू पाणी वगैरे पितात. देन आपण जाऊ बीचवरती बिकॉज आता जास्त इकडे फिरलो ना आणि ऊन पण आहे तर बोललो थोडं लिंबू पाणी वगैरे पिऊ अँड देन जाऊ आपण बीचवरती. ओके तर लिंबू पाणी पितो नंतर भेटतो. गोराईला आलो आहे ना आता थांबलो आहे थोडा नाश्ता वगैरे घेऊ कारण खूप वाजलेत 2 वाजलेत ना. सो आता काहीतरी खाऊ आणि नंतर मग बीचवरती जाऊ. ओके सो पहिल्यांदा काहीतरी खाऊ नंतर तुम्हाला भेटतो. सो चला. चिकन मागवलं आहे, रोटी मागवलं सर्व. रोटी मग वाढूया का आपण? सर्व खाणार ना 5 झाल्या. तिखट लागलं का तुला? तिकीट लागलं का तुला? काय तुझा दात कुठे गेला एक? जेवतो आणि नंतर भेटतो. ओके गरम. सो गाईज आता जस्ट जेवलो आहे आणि आता बीचवरती आलो आहे. वाजलेच 3:30 वाजलेत आय गेस. 3:30 हां 3:30 झालेत. सो आता थोडं इकडे बीचवरती फिरू वगैरे थोडं एन्जॉय करू आणि पुरं पाण्यात वगैरे गेलेत. मी तर जात नाही बिकॉज कपडे घेऊन नाही आलो ना गाईज. सो फटफट आता आपण जाऊ आणि तुम्हाला दाखवतो. ओके सो चला. गाईज सीन असं झालं आहे मी घातले फ्लिपफ्लॉप आणि आतमध्ये घातले सॉक्स आणि इकडे बघताय फुल पाणी आणि वाळू वगैरे ओले आहे. सो आता टास्क आहे माझ्याकडे जाणं तिकडे. बघू तरी पण जाऊया कारण ती लोक पुढे गेले ते बघा तिकडे जायचं आहे आपल्याला. जाऊया आणि पब्लिक फुल आलं आहे बिकॉज संडे आहे ना. सो पब्लिक आलं आहे जाऊया आता पुढे गाईड. आणि इकडे बघता राईड वगैरे पण आहेत जे की कॉस्ट आहे त्यांची. आता आम्ही ह्या लोकांना विचारलेलं जे ती लोक बोलली की 2 पर्सनचे 200 आहेत. सो ठीक आहे आता आपण पुढे जाऊ. मी तर आतमध्ये जाणार नाही पाण्यामध्ये. बघू. समोर बघताना तो बघा तिकडे सार्थक आहे. एकटाच खेळतोय बघा आला. बघा भिजवतोय. सो गाईज इकडे बघताय पब्लिक तर खूप झालं आहे बिकॉज संडे आहे ना. सो पब्लिक खूप आहे आणि आता पब्लिक यायला लागले अँड आता पण घर की ओर अभी जा रहे हैं बिकॉज
आज खूप फिरलो आज संडे होता. आम्ही सकाळी काहीतरी 10ला निघालो आणि आता चाललो आहे रिटर्न. आम्ही जाणार होतो तिकडे पण आमचा प्लॅन तो कॅन्सल झाला आणि आम्ही आता तिकडून मग आम्ही गेलो मीरा रोडला आणि then इकडे आलो गोराईला. सो आता इकडे फिरलो वगैरे मस्त आणि आता आम्ही रिटर्न चाललो आहे घरी. सो आता घरी जाऊया आणि ब्लॉग मी इकडेच एंड करतो. सो ब्लॉग आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि नक्की जास्त लोकांना शेअर करा आणि असं सपोर्ट दाखवा. सो आपला मित्रांनो 2025ची शेवटची ट्रिप होती जी त्यावेळेस सांगितली होती. आज संडे होता ना, सर्वांना सुट्टी होती, बोललो जाऊया फिरायला. सो व्हिडिओकडे एंड करतो. आवडलं तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा अँड एक्स्ट्रा शेअर करा. ओके, सो बाय, टेक केअर अँड टाटा.